आज खळेगाव येथे आषाढी एकादशीच्या दिवशी, आषाढी एकादश म्हणजे महाराष्ट्रात सर्वात मोठी एकादश. महाराष्ट्र हा भाविक आणि संत महंताचा राष्ट्र आहे. त्यामुळे आषाढी एकादश म्हणजे या संत महंताची सर्वात मोठी वारी असते. आज असा विषय आहे, माटेगाव मंडळात कसलाही पाऊस पडला नाही. खरीप हंगामातील सगळे पिके वाया गेली. आम्ही तलाठी आणि तहसीलदार कृषी अधिकारी यांना निवेदन दिले, त्यांनी पंचनामा केला नाही. त्यामुळे आम्ही त्यांचा निषेध म्हणून स्वतः 4 ते 5 एकर ऊस पेटवून त्यामध्ये रोटा घालवला आणि कलेक्टर साहेबांना निवेदन दिले, यांचा तात्काळ पंचनामा करून खरीप हंगामातील पिकाचे तात्काळ पंचनामा करून कापूस, तूर, सोयाबीन 70,000 रुपये हेक्टरी अनुदान द्यावे. तसेच वार्षिक पिके पपई, ऊस आणि शेवगा इतर पिके वार्षिक पिकाला हेक्टरी 1 लाख रुपये अनुदान द्यावे. आणि जे बहुवार्षिक पीक आहे, डाळिंब असन, संत्रा असन, मोसंबी असन, तुमचे या पिकाला हेक्टरी 2 लाख रुपये अनुदान द्यावे. जोपर्यंत आमच्या मागणी मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण सुरू ठेवणार आहेत. हे गट क्रमांक 85 खळेगाव शिवारातील संत्र्याच्या बागेत उपोषण सुरू असून यामध्ये आम्हाला साप, इच्चू, रानडुक्कर, हिंस्र प्राणी पशुपासून जर काही जीवितात धोका झाला शेतकऱ्याला बसलेल्या उपोषणाचा, तर याचा सर्व जबाबदार प्रशासन राहील. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एकही शेतकरी आत्महत्या करत नव्हता, कारण छत्रपती शिवाजी महाराज सर्व शेतकऱ्याला न्याय देत होते. आणि आताच्या काळामध्ये चाललंय काय, जर एखादी कंपनी असेल ती जर लॉस गेली असेल तर कंपनीचा ओनर किंवा जेनिंगचा ओनर ती जेनिंग कंपनी पेटून देतो आणि सरकारला म्हणतो, सरकार माझी कंपनी जळून खाक झाली, मला नुकसान भरपाई द्या. आणि आज आमच्या शेतकऱ्याचं काय झालंय, 4-4 एकर मोसंबीचे बाग, संत्रीचे बाग, ऊस जळून खाक झालाय. आम्ही वारंवार जनार्दन श्रीधर आहेर एक शेतकरी आज मनोज शेंबडे पाटील 185 या गट नंबरमध्ये उपोषणास बसलेले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व शेतकरी मिळून आज या जागेवर आहोत. आमची शासनाला विनंती आहे की सोयाबीन पेरून आज 45 ते 50 दिवस झालेले आहेत. 8 ते 9 तारखेला पाऊस आला होता, त्यानंतर कसलाही पाऊस या माटेगाव मंडळामध्ये झालेला नाही. कापूस असेल, इतर जे खरीपामध्ये पिकं घेतले जातात ते सर्व पिकं शेतकऱ्याने पेरले होते जमिनीमध्ये, पण पावसाअभावी एकही पीक या जमिनीमध्ये नसल्यामुळं आज शेतकऱ्यावर ते पीक मोडण्याची वेळ आलेली आहे. आमची कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे, तहसील साहेबांनाही निवेदन दिलेलं आहे. आमची तालुका स्तरावर आमदार साहेबांना विनंती आहे, कृषी अधिकाऱ्यांना आमची विनंती आहे, तहसीलदार साहेबांना विनंती आहे की ज्या आमच्या मागण्या आहेत त्या त्वरित मान्य कराव्यात. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही या जागेवरून उठणार नाहीत. इथं रानडुक्कर आहेत, शेतामध्ये बसलं म्हणजे सापं येतात. या सर्व जे काय प्राणी आहेत, जर यांच्यापासून आमच्या जीवितास काही धोका झाला तर याला तहसीलदार साहेब व इतर शासकीय अधिकारी याला जबाबदार असतील. ही आमची कळकळीची विनंती आहे. त्वरित आमच्या मागण्या मान्य कराव्यात हीच आमची विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.